मी नागेश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा सरचिटणीस। आजची आपली पत्रकार परिषद घ्यायचा हेतू असा आहे की मोजे अंबाबाईची वाडी जवळगाव नंबर 1, ज्योतिबाची वाडी जवळगाव नंबर 2 व हातीज परिसरातील अवैध दारू व अवैध गुटखा कायमस्वरूपी बंद करावा, या अनुषंगाने मागील 2 वर्षापासून मी वारंवार स्थानिकचं पोलीस स्टेशन वैराग या ठिकाणी तक्रार देऊन सुद्धा OSP तक्रार देऊन सुद्धा याच्यावरती आतापर्यंत कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही आहे। त्या अनुषंगाने उद्याची 21 तारखेला मी असंख्य महिला व असंख्य ग्रामस्थ घेऊन आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आम्ही उपोषण करणार आहोत। जोपर्यंत याच्यावरती गुन्हे दाखल होत नाहीत व हे कायमस्वरूपी धंदे बंद होत नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन आम्ही मागे घेणार नाही। माझं या माध्यमातून ग्रामस्थांना व गावकऱ्यांना एक असं आव्हान आहे की बाबांनो, प्रत्येक गावातनं जर असा एखादा तरुण पुढे आला तर आपल्या गावामध्ये जे कोणी अवैध व्यवसाय करत असतील ते कायमस्वरूपी बंद व्हावे असं वाटत असेल आपल्याला, आणि आपली मुलं बाळा जर चांगल्या शाळेत शिकावं आणि त्यांचं भविष्य घडावं वाटत असेल तर सर्वांनी पुढे यावं आणि स्थानिकच्या पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्यावर तक्रार देण्याचं धाडस करावं। आणि पोलीस प्रशासनाला माझं एक विनंती आहे, साहेब, आपणास वारंवार तक्रार देऊन सुद्धा आपण जर का यांच्यावरती गुन्हे दाखल करत नसाल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही चिरीमिरीवरची साहेब लोक आहेत। भविष्यामध्ये जर 21 तारखेपर्यंत यांच्यावरती गुन्हे दाखल करून जर का तुम्ही यांना तडीपारीच्या नोटीस नाही काढल्या तर मी 21ला माझं आंदोलन, जोपर्यंत मला न्याय मिळत नाही, माझ्या माय भगिनी न्याय मिळत नाही तोपर्यंत माझं आंदोलन चालू राहणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।